नमस्कार. जुमीज किचनमध्ये आज मी आपल्याला चिकन फ्राईड राईस दाखवणार आहे. आता मी कढई तापत ठेवलेली आहे, त्याच्यात तेल घातलेलं आहे. ही 2 अंडी फोडून घेतली आहे, त्याच्यात थोडंसं मीठ घालून घेते आणि ही अंडी आपण याच्यात तेलात घालून घेऊया. आता ही अंडी चांगली परतून घेऊया. आता ही आपली अंडी आपण अशी थोडी जरा बारीक करून घेऊया आणि ही आता झालेली आहे ती काढून घेऊया. हा करायला एकदम सोपं आहे. आता चिकन फ्राईड राईससाठी लागणारं हे चिकन 200 ग्रॅम घेतलेलं आहे. याचे बारीक तुकडे करून घेतलेले आहेत. आता आपण ते मॅरिनेट करून ठेवूया. त्याला 1 चमचा मिरची पावडर, छोटा 1 चमचा मीठ, पांढरी मिरी पावडर 1 छोटा चमचा आणि काळी मिरी पावडर 1 छोटा चमचा, चिली सॉस 1 चमचा आणि सोया सॉस 1 चमचा. असे सगळे सॉस मिळून आपण हे मॅरिनेट करून ठेवूया. हे 5-6 तास तरी मॅरिनेट करावं. हे 2 कप बासमती तांदूळ घेतलेले आहेत. ते 4 वेळा मी धुवून घेतलेले आहेत. त्यात पाणी घालून घेतलेलं आहे. आपलं 1 पेर वरती असं पाणी घालून घ्यायचं जास्त आणि हे बरोबर अर्धा तास भिजत ठेवायचे. अर्धा तासाने याच्यातलं सगळं पाणी काढून टाकायचं आणि ते शिजवायला घ्यायचे. शिजवताना त्यात 1 पाव चमचा तेल आणि 1 चमचा मीठ घालून ते शिजवून घ्या आणि चाळणीत काढून निथळून घ्या. आता मी कढई गरम करायला ठेवलेली आहे. त्याच्यात 2 चमचे तेल घातलेलं आहे. त्यात 25 लसणाच्या पाकळ्या बारीक करून घेतलेल्या आहेत, त्या घालून घ्यायच्या. फ्राईड राईसला लसूण आलं ह्याचं कॉम्बिनेशन छान लागतं. आता ही आलं मी बारीक करून घेतले, ते पण आपण घालून घेऊ आणि हे जरा परतून घेऊ, थोडं लाल होईपर्यंत. आता आलं लसूण चांगलं खरपूस झालेलं आहे. आता हे आपण जे चिकन मॅरिनेट केलेलं होतं ते आपण याच्यात घालून घेऊया. चिकन चांगलं परतून घेऊया. आता आपण हे चिकन जे शिजवायला ठेवलं आहे त्याच्यात थोडंसं पाणी घालून घेऊया. म्हणजे साधारण पाव कप तरी पाणी घालून घ्या आणि बघा चिकन शिजले की नाही ते. आता 5-7 मिनिटं आपण शिजवून घेऊया. आता पहिल्यांदा आपण हा पातीचा कांदा घेतलेला आहे, तर तो कांदा घालून घेऊया. म्हणजे कांदा चांगला शिजेल. आणि कांदा चांगला आपण परतून घेऊया.
आता आपण चिकन शिजलंय की नाही ते बघून घेऊया. हे बघ, चिकन शिजलेलं आहे. आता या पिवळी शिमला मिरची, लाल शिमला मिरची, हिरवी शिमला मिरची, तुम्हाला आवडतील तशा भाज्या घ्या. मला असं कलरफुल आवडतं म्हणून मी वेगवेगळ्या घेतलेल्या आहेत. आता एक 5 मिनिटं आपण भाज्या परतून घेऊया. आता या भाज्यांमध्ये आपण थोडं मीठ घालून घेऊया. साधारण अर्धा अर्धा चमचा, पाऊण चमचा, जसं तुम्हाला लागेल तसं. आणि ह्याच्यात स्प्रिंग ओनियन म्हणजे पातीचा कांदा आपण घालून घेऊया आणि अर्धा थोडा गार्निशिंगला ठेवूया. बघा किती सोपं आहे तो भात. आता भाज्या वगैरे सगळ्या परतून झालेल्या आहे. आपण हा भात घालून घेऊया. हा बघा केवढा मोकळा झालेला आहे. हा मिक्स केला. आपण हा भात हे करून घेऊया. आता याच्यामध्ये आता आपण हा भात घालून घेतलेला आहे. आता चिली सॉस 1 चमचा आपण घालून घेऊया. तुम्हाला ज्याप्रमाणे तिखट पाहिजे असेल त्याप्रमाणे. सोया सॉस 1 चमचा. पण या सॉसमध्ये मीठ असतं म्हणून मीठ शक्यतो जपून वापरायचं. काळी मिरी पावडर 1 छोटा चमचा. आणि मी पांढरी मिरी पण मिरीची पावडर 1 चमचा घेतलेली आहे छोटा. तुमच्याकडे नसेल तर काळी मिरीची पावडर घेतली तरी चालेल. हे फारसा फरक पडत नाही. आता ह्याच्यात कांद्याची पात घालून घेऊया. आणि हे जे आपण अंड केलेलं होतं ते घालून घेऊया. आता हा आपला भात तयार झाला. तसा हा भात व्हायला अगदी तयारी असेल 10 मिनिटं लागतात. बघा किती सुंदर रंग आलाय. सगळीकडनं बाजूने परतून घेऊया. ही कढई मी मोठी घेतली, मगाशी कढई लहान होती ती घेतलेली. आता आपला हा फ्राईड राईस तयार झालेला आहे. आता आपण प्लेटिंग करून घेऊया. तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर मला लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन क्लिक करा, म्हणजे माझ्या पुढील रेसिपी आपल्याला बघता येतील. हा आपला चिकन फ्राईड राईस तयार झालेला आहे. तुम्ही माझी रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद.